नमस्कार. नमस्कार. आम्ही मागच्या वेळेला व्हॅलेंटाईन डे स्पेशल केला आणि त्यासाठी दोन कविता वाचल्या, एक मंगेश पाडगावकरांची आणि एक वर्षा तावडे यांची. तर आज आम्ही मंगेश पाडगावकर प्रेमाबद्दल काय म्हणतायत ह्याच्यावर एक कविता घेऊन आलोय. Yes. सगळ्यांना माहितीच असेल पण खूप फनी कविता आहे. So ती आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता, यावेळी चिल्लर वाटतात. काय यावेळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. हसल्या तर असू दे, हसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. इश्श म्हणून प्रेम करता येतं बरं का. इश्श म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं. अहो कॉन्व्हेंटमध्ये शिकलात माझ्यासारखे तरी सुद्धा प्रेम करता येतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती. तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडालं असतं तरी सुद्धा चाललं असतं, कारण प्रेमानेच अलगत वर काढलं असतं. तुम्हाला हे कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मांडणारी माणसं भेटतात. असंच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 5 मुलं झाली तरी प्रेम बीम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय आणलं का. त्याला म्हटलं, मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, आणि झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुचणं असतं बर का. प्रेम कधी रुचणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. प्रेम कधी भांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. धन्यवाद.